नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे पांडुरंग वाघमारे कॉमेडियन. आणि आज आपण अशा व्यक्तींना भेटणार आहे की ती महाराष्ट्राचे सुपर डुपर स्टार म्हणजे सिने अभिनेत्री चिन्मय उदगीर सर यांना. तर यांचा आत्ताच नवीन एक मूवी निघतोय मेकअप. तर तो चेहऱ्याचा मेकअप नसून तो कसला मेकअप आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यांनी सांगितले सुपर डुपर हिरो म्हणजेच त्यांनी परत जोक मारलेला आहे पांडुरंग वाघमारे कॉमेडियनची बेस्ट कॉमेडी. आता जो मेकअप चित्रपट आहे तो पण कॉमेडी चित्रपट आहे. हो का? आणि त्याच्यामध्ये रिंकू राजगुरू जे आहेत त्या पूर्वीचं काम करतात. पूर्वी नावाचा त्यांचा रोल आहे. त्याचं काम करतात ते रंगकाम करतात. म्हणजे चेहऱ्याला रंगकाम द्यायचं काम करतात, पण त्याचबरोबर ते लोकांना अंतर्मनातून पण बदलून टाकायचं काम करतात. म्हणजे चेहऱ्याचा मेकअप करता करता लोकांना आतून कसं बदलून टाकायचं याचं उत्तम काम ते करतात. तर माझं जे काम आहे त्यांचा मॉडेल आहे मी. अच्छा, म्हणजे यामध्ये तुमची भूमिका काय? ते ज्याच्यावर मेकअप करतात तो मीच आहे. अच्छा. आणि डॉक्टर मी बघितलं पोस्टमध्ये, डॉक्टर ते काय? ते बळजबरी आळ आलेला आहे माझ्या डॉक्टरकीचा. डॉक्टर की असं काही नाही आहे. ते म्हणजे लोकांना एडत काढायला ते केलेले आहे. म्हणजे त्याला पण असं वाटतं की तो डॉक्टर आहे म्हणून. डॉक्टर तो नसतोच, तो असतो त्यांचा बकरा. मॅडमचा बकरा असतो. डॉक्टरकी करता करता त्यांचा तो प्रेमात पडतो आणि त्यांच्या प्रेमात पडल्यानंतर त्या ज्या काय कापतात त्याला, त्याची कथा मेकअप. ओके, थँक्यू सर. एक मिनिट. जे महत्त्वाचं काम आहे ते आपलं बाजूलाच राहून गेले. एवढे मोठे सेलिब्रिटी संघ आलो आहे, आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर काहीतरी करायचं असेल आमच्या चॅनलबद्दल 2 शब्द बोला की. मित्रांनो, निखळून हसण्यासाठी, खळखळून जगण्यासाठी आणि मनमुराद हेल्दी मनासाठी पांडुरंग वाघमारे कॉमेडी या चॅनलला बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिजिट करा. ओके, थँक्यू सर. त्याचबरोबर मी सांगतो की मी एक मिमिक्री आर्टिस्ट आहे आणि मला मिमिक्री करायची खूप सवय आहे आणि खूप इच्छा पण आहे. सो एखादी करून दाखवू का? अरे म्हणजे काय? अच्छा, निळू फुलेची करून दाखवता. महिला मंडळी, येत्या 7 तारखेला आपल्या चिन्मय सरांचा म्हणजे नील सरांचा पिक्चर येणार आहे. कोणता? मेकअप. वाड्यावर आणायचा. ज्या महिला म्हणजे चित्रपटगृहात जायचं, समजलं का? नाहीतर तुमचं म्हणजे कसं व्हायचं, देणं न घेणं खंदी लावून येणं. अय दूध ताळ्या, हे ज्या महिला तुम्हाला सांगतो, आपल्या चिन्मय सरांचा पिक्चर बघायचा बरं का, नाहीतर तुम्हाला वाड्यावर घेऊन जायचं. रंगाचा बेरंग करायचा नसतो, सांगितलं जेवढं काम करायचं. चिन्मय सरांचा मेकअप पिक्चर बघायचा याच्या 7 तारखेला. हे सुंदरे सांगितलं कळतं तुला. प्रत्येक व्हिडिओमध्ये मला मारते. हे म्हणजे छोड दो प्लीज. असो सर, तुमचा भरपूर वेळ जाईल. 70 आवाज येतात टोटली. बापरे. हां, म्हणजे खूप इच्छा आहे इंडस्ट्रीमध्ये जाण्याची किंवा काहीतरी करून दाखवण्याची. म्हणून मी माझं सगळं जग शून्यातून उभा केलं आहे आणि इथपर्यंत पोचला आहे. म्हणजे एकदा प्रेमात पडलेला माणूस सुधीवर नसतं, तो बकराचा असतो. तसं माझा पण झालेला बघितला तुम्ही आमच्या वेबसिरीजमध्ये नवरा आणि बायको, तुम्ही बघतच असता. आणि आमची टीम यांच्याशी भेटून खूप खुश आहे. तर सर, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार तुमच्या चित्रपटाबद्दल? बघा दोस्तांनो, भावांनो, मित्रांनो, तुम्हाला जर बकरा होण्यापासून वाचायचं असेल आणि मुलीच्या मागे लागून जर तुम्हाला कबीर सिंग व्हायचं नसेल, देवदास व्हायचं नसेल, तर मेकअप बघा. मग तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकाल. आणि तुम्ही स्वतःवरचं प्रेम करायला लागल्या तर मग पोरी तुमच्या प्रेमात पडतील. पण पोरींना प्रेमात पाडण्यासाठी, स्वतःवर प्रेम करण्यासाठी मेकअप बघा 7 फेब्रुवारीला. आमच्या टीमला पण खूप म्हणजे बोलण्याची उत्सुकता आहे. तुम्हाला काय? हे आमचे DOP. अच्छा, तिला भेटू. हॅलो गाईज, कसे आहात सगळे? आपण नक्की बघतोय येत्या 7 तारखेला मेकअप हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये. आणि त्यातली त्यात आता रिंकू मॅडम येणार आहे, त्यावेळेस तर माझं काय आम्ही सुंदरे याने सगळा मेकअप केला रिंकूला भेटण्यासाठी. सगळा मेकअप केला, 4 वेळा केला, 4 तास गाडीमध्ये बसले तुमच्यासाठी. ओके, असो थँक्यू सर आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल. आणि मित्रांनो, तुम्ही पण बघा येत्या 7 तारखेला मेकअप पिक्चरमध्ये नक्की काय आहे, आपल्या चिन्मय सरांनी काय कशा प्रकारे रोल निभावला आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला रिंकू राजगुरू म्हणजे अर्थातच सैराट फेम आर्ची बघायला भेटणार आहे. आम्ही जातोय, तुम्ही पण जायचं येत्या 7 तारखेला मेकअप.